मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ. चला सकाळचे वाजलेले आहेत 8. आमचे रुटीन झालेले आहे चालू. सगळ्यांना शुभ सकाळ आधी आणि गुड मॉर्निंग. तुमचा चहा नाश्ता झालेला आहे. आमचं तर चहा झाला. 2 वेळा चहा करून पिऊन किती कामं केली. काम होऊन बटाटे उकडायला उकडल्यात का काय बघायचं. अशी छान पातेलं मोठं भरून बटाटे उकडायला घातल्यात. कारण का शाबू बटाट्याची चकली करायची. आज काय कुरड्यांचं नाही, कारण का गहू काल भिजायला घातले होते. 2 दिवस नव्हते टाकले, पौर्णिमा शनिवार असल्यामुळं. त्याच्यामुळं आज काय कुरड्या नाहीत. बटाटे तर उकडत आल्यात आणि आता माझं गैला ऊस तोडायला जायचंय आणि कपडे धुवायच्यात. काल केलेले कुरडई मस्तपैकी वाळलेली आता वाळायला घातली. थोडीशी वालसार होती म्हणून सगळेच वाळायला घातले. थोडंसं सावलीला लय पण उन्हात नको. सकाळचं ऊन खूप असतं. तिकडं पण सांडगे आणि चकली वाळायला घातली. ऊस तोडायला जातात. आता घरात काय चाललंय बघूया. का हो म्हणजे आमच्या भंजींचं कसं असतं माहिती आहे का? दूध पिऊन हे करून माहिती आहे का? दूध प्यायचं ती प्यायचं आणि सारखं हो का हे असं अंगाला जाटायचं. आता का हिला काकाला घेऊन हिंडू का हो का? काय ग किती वेळा दूध पिती म्हण? नाही किती वेळा पिती अशी करते का नाही? हो का नुसती वैताग देत राहते. चल तेवढं धुणं बिणं धुते का? होय ग चांगलंच काम करते. म्हणजे झालंय काम असतं आमच्या. काय करायचं? तिथून झोपायचं, मधल्या खोलीत जाऊन लोळायचं, तिथनं उठायचं, पलीकडच्या बाथरूम मध्ये जाऊन झोपायचं. हिला आणि मला आम्हाला तेवढंच काम असतं. लिंबाच्या झाडावर चढ, तिकडं गाईच्या मागत जा. अगं काय केला की तिने आपण कुठंच ठेवीत नाही. कोपरा ना कोपरा धुंडती पार आख चौफेर हिंडते. कुठं हिंडते अशी ही चित्री का नाही? लई चित्री बाई. त्याच्यामुळे तिने उंदर पार कुठं फिरकुला द्यायला आम्हाला नकोसच केलं. अहो कसं आहे माहितीये का? उंदीर मामा आमच्या घरी कुठून आले होते काय माहिती. लय चांगले 5-6 महिने लय वैताग दिला. पण जशी आमची ही सगुण आम्ही पाळली ना, बारकं पिलू. तुम्ही तर बघितली किती मांजराची पिलं आणली. एकदा 6 पिलं आणली पण कुत्र्यांनी ठेवली नाहीत. मी आता बाकी 2 तर पांढरे शुभ्र बारामतीत ही करून आणली होती पार. पण ती काय लय कापसागत होती. 3 वेळा कुत्र्याच्या तावडीतनं वाचून आता नाही गावत कुणाला. लगेच पत्र्यावर चढती पळत जापा टाकत. कसं असतं ज्याचं पुण्य तिचं पुण्य शिल्लक होतं. मग काय. आणि आज मस्तपैकी वांगी तळलेत हो का. कारण अरुणाबाई येताना घेऊन आल्या होत्या त्यांच्या घरच्या वांग्याची. आज मस्तपैकी नुसतं भरीत वांग्याचं भरीत, ती पण चुलीवरचं तळलंय. एवढंच की तुम्ही माणसानं भाजली का नाही तर तळून केलंय. आता भाजायलाही एवढा काही वेळ नाही आम्हाला. पण तर चकल्या करायच्यात आता. बटाटे तुम्ही आता बघितलं उकडाय घातलेली इथं. अजून कपडे धुवायची, गैला ऊस तोडायचा आहे. ऊस नाही अजिबात. हो टाकावंच लागणार. नाही चपाती नाही टाकल्यावर कसं ती सुक लावेन का मला? सारखी चिव 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 त्या व्हिडिओ मध्ये दर सारखं वारडायचं त्या व्हिडिओ मध्ये. खा वैताग देते उगनिसता. दूध घालायला जायचे. चला आता बापू गेलं रानात, ऊस आणायलाच गेलेत म्हणले. आता अण्णासाहेबांना उठवावं लागेल. होय आत्यांच्या हो आत्याला अण्णाला जायचे भावनगरला. आज कुरिअर पॅक करायच्या, ती चकल्या घालायच्या. हो का. शाबू कसा असा मस्तपैकी भिजलाय का नाही नादच खोळा. इथं शाबू इथं बटाट्याची डायरेक्ट आखीच गुण आहे. आणि ह्यात पण शाबूच ही डायरेक्ट शाबूची पिशवीशी केलेली होती. थोडासा राहिला हे संपला या. आणायचा की नाही ती पिशवी आणलेली संपली. परत ना रात्री हे आणला, ती भिजायला घातलाय. ते भिजलाय पण आता मस्तपैकी. आणि सांडग्याची तर गोणीची दळून आणलेली हो का संपली. एवढं तर एकदा होत्याला. आता आणि आणा वाटते. थोडंसं हाय अजून वातावरण पावसाचं नाही बरं का. थोडं हाय आमच्या इकडं ऊन. त्याच्यामुळं चाललंय शिल्लक टॉक करून ठेवायचं आमचं काम चालू आहे. अचानक कुणी मागितलं तरी असावं आपल्याकडं. ती पण कडक उन्हात वाळलेलं हाय का नाही आता. कधी पण अचानक लागतं ना. आणि एकदम कडक उन्हात बरं का. कडक उन्हात वाळवलेले आहेत तसलं पण नाही की कमी उन्हात. हे आमच्या इकडं अजून लय ऊन आहे. लय म्हणजे लय बाहेर निघू वाटत नाही. बाहेर माझी चकाकत
होतंयच. घाम घाम आव आता 8:15 वाजल्यात पण बाहेर इतकं ऊन आहे की माप नाही त्याला. हो हे का नाही. लय ऊन आहे. चला त्याच्या चपात्या होत्या मला अजून कपडे धुवायच्या ती ऊस तोडा बटाटे आल्या शिजत. झाले माझं हे आता. बर बर तवर कपडे धुती कपडे लय आहे ते आज बापूंनी कपडे लय भिजाय घातले ते सगळ्या मस्त असं आमचं इकडचं वातावरण झाले. आमची 4 चाकी महिना झाली तिथं लावलेली आमच्या अण्णांनी फिरवून 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 तिची बॅटरी उतारली. डिझेल संपवलं आधी सगळं खरडून आता पार ढकलूनच ही आणि 8-10 दिवस झालं चालू नाही केली ती बॅटरी उतारली. आता बॅटरी न्यावं लागेल त्याला चार्जिंग करून आणायला नाही तर ती आल्यावर वाटत्या. आणि हे असं इकडं वाळू घातल्या सांडगं ती कालचं ही तर चकली आहे. हे सांडगे घातले होते ही चकली. अण्णा दूध घालायला जा बाळा उठ बापू उसा नाही गेलेत परत आल्यावर खवळा त्यानं दूध घालून येतं वर. ही अशी चकली थोडाफार भोगा होतोच व कधी केलं तरी आपलं आता घरचं ही हातावलंय मस्त निवल्याला आणि हातावल्याला वाईज फरकच असतो की सध्या बाय सगळ्यांना.